कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धनमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढण्याचा ठाम निर्धार केला आहे। आता पालख्या उचलणार नाही तर थेट लढाई लढणार असा आक्रमक पवित्रा पक्षाने घेतला आहे। श्रीवर्धनमधील बापवन येथे तालुका उपाध्यक्ष दिलीप सालदुरकर यांच्या निवासस्थानी आराठी जिल्हा परिषद गट आणि बागमांडले पंचायत समिती गणाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस तथा विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे उपस्थित होते। या निर्धार सभेला तालुक्यातील प्रत्येक गावातील बूथ प्रमुख आणि गाव अध्यक्षांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। आजच्या बापवन येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक गावातून आलेले आमचे बूथ अध्यक्ष, गाव अध्यक्ष असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। या बैठकीला पार पडत असताना आम्ही चर्चा करत असताना मागील झालेल्या खासदारकीची असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, आम्ही युतीचा धर्म पाळून मतदान केलं, पण कमळ कधी घरोघरी फुलणार हा आम्ही एक विश्वास ठेवून आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये 4 पंचायत समिती व 2 जिल्हा परिषद गट ह्या स्वबळावर लढवणार असा मी तालुका अध्यक्ष म्हणून जाहीर करत आहे। बापवन येथे भारतीय जनता पक्षाची आराठी जिल्हा परिषदच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मीटिंगसाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, खऱ्या अर्थाने आजची मीटिंग ही येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात होती। या संदर्भात या मीटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकच निर्धार केला की ही निवडणूक साहेब भारतीय जनता पक्षाची स्वबळावर ही निवडणूक लढवा, जेणेकरून अनेक वर्ष आम्ही इतर वेगवेगळ्या पक्षाचं काम केलं। मागच्या लोकसभेला सुद्धा आम्ही खासदार राष्ट्रवादीचं काम केलं, आम्ही विधानसभेला राष्ट्रवादीचं काम केलं, पण आम्ही आमचं कमळ कधी पोचलं ही खतखत या कार्यकर्त्यांनी या मीटिंगमध्ये बोलून दाखवली। त्यामुळे एक मार्गे एक मुखाने असा निर्णय घेण्यात आला की जिल्हा परिषद 4 पंचायत समित्या ह्या स्वबळावर भारतीय जनता पक्षाच्या फुलवाच्या, भारतीय जनता पक्षाच्या लढवायच्या आणि कमळ हे प्रत्येक गणावर आणि जिल्हा परिषदेवर फुलवाचा असा एक मागे निर्धार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला।